लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे। तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। 23वा हप्ता म्हणजेच कोणता? मे महिन्याचा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे आणि ज्या लाडक्या ताईंना हा हप्ता भेटणार आहे त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ज्यांना 21वा हप्ता भेटला नाही त्यांच्यासाठी देखील एक महत्त्वाची आनंदाची बातमी लाडक्या ताईंनो समोर आलेली आहे। मी तुम्हाला सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनेलवर ही माहिती देत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। बघा, 2 ते 3 दिवसांपूर्वी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की ज्या लाडक्या ताईंना हप्ते भेटले नाहीयेत त्यांच्यासाठी या ठिकाणी काय करत आहोत, प्रयत्न करत आहोत आणि त्याच्या लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय घेणार आहोत। तर लाडक्यांनो, त्याच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। ती बातमी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। तर लाडक्यांनो, ज्याची आपण मागणी करत होतो त्या मागणीला या ठिकाणी यश आलेले आहे। त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंच्या सपोर्टबद्दल या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते। तर लाडक्या ताईंनो, सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। 23वा हप्ता कुणाला भेटणार आहे? मागचे हप्ते जे भेटले नाहीत त्यांना हे मागचे हप्ते भेटणार आहेत का? याच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करतो। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 23वा हप्ता नेमका वाटप कुणाला होणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर सरकारचा निर्णय काय आहे? बघा लाडक्या ताईंनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, 21वा हप्ता व 22वा हप्ता जवळजवळ 81 लाख लाडक्या ताईंना भेटलेला नाहीये। मग तो हप्ता त्यांना भेटणार आहे का? तर बघा, 21वा हप्ता म्हणजे 3000 रुपये आणि हे 23व्या हप्त्याचे 1500 रुपये असे जवळपास 4500 रुपये तुम्हाला भेटणार आहेत। तर बऱ्याच लाडक्या ताईंना 20वा हप्ता भेटला नव्हता, त्याचे 1500 म्हणजे असे जवळजवळ या ठिकाणी 6000 किंवा 4500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बातमी समोर आलेली आहे ती तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे। तर लाडक्या ताईंनो, तुम्हा सर्वांना मी एक छोटा प्रश्न विचारते, 20वा हप्ता, 21वा हप्ता आणि 22वा हप्ता हे 3 हप्ते तुम्हाला भेटले आहेत का नाही? सर्वांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला हे 3 हप्ते भेटले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे, कारण की हप्ता वाटपाच्या तारीख देखील समोर येत आहेत। त्या तारखा पण तुम्हाला मी दाखवणार आहे। 23वा हप्ता कुणाकुणाला पाहिजे पटपट सांगा। आणि लाडक्या ताईंनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, 20वा हप्ता जवळजवळ या ठिकाणी 2 कोटी पर्यंत लाडक्या ताईंना भेटले होते। 2 कोटीपेक्षा जास्त लाडक्या ताईंना भेटले होते। पण जर बघितलं, 21वा 22वा हप्ता बऱ्याच लाडक्या ताईंना भेटला नाही। 23वा हप्ता पण बऱ्याच लाडक्या ताईंना भेटू शकत नाही। तुम्हाला वाटत असेल की मला 21वा 22वा हप्ता भेटलाय म्हणजे मला 23वा हप्ता भेटला, असं नाही। लाडक्या ताईंनो, प्रत्येक महिन्यात हळूहळू लाडक्या ताईंची संख्या खूप कमी होत आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। मी ज्या गोष्टी सांगते त्या गोष्टी सर्वांनी काळजीपूर्वक समजून घ्या। चला आता वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करते। काय बातमी होती? लाडकी बहीण योजना पात्र लाडक्या बहिणीला पुन्हा ई-केवायसीचे मुख्यमंत्र्यांचे संकेत। मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी संकेत दिले होते। 3-4 दिवसापूर्वी ची ही बातमी मी तुम्हाला दाखवत आहे। त्याच स्वरूपात या ठिकाणी आपण मागणी पण करत होतो की लवकरात लवकर त्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी न्याय मिळायला पाहिजे। आणि तुमच्या समोर देखील लाखोने एक मोठी बातमी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेतील अपात्र प्रस्तावांची होणार फेर तपासणी, पालकमंत्र्यांची ग्वाही, समिती स्थापन, पात्र महिलांना मिळणार न्याय। लाडक्या ताईंनो, बघा, एक महत्त्वाची समिती स्थापन झाली आहे। सरकारचा निर्णय झालेला आहे। ज्या लाडक्या ताईंना हप्ते भेटले नाहीये किंवा ज्या लाडक्या ताईंना पुढचे हप्ते भेटणार आहेत त्यांच्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे। सरकारचा निर्णय झालेला आहे। आता काळजी करायची गरज नाहीये, म्हणजे लाडक्या बहिणींकडे आता दुर्लक्ष होत नाहीये। ज्यांना हप्ते भेटले नव्हते त्यांना नेमकं कशामुळे नाही भेटले किंवा काय कारण आहेत, पडताळणी त्यांची परत करावी लागणार आहे का? पडताळणीमध्ये कोणत्या लाडक्या ताईंना कन्सिडर केलं जाणार आहे, कोणत्या लाडक्या ताईंना गृहीत धरलं जाणार आहे, या सगळ्या गोष्टी या समितीमध्ये होणार आहेत। तर लाडक्या ताईंनो, खुशखबर भेटली आहे। आजची ही सर्वात मोठी बातमी आहे। लाडक्या ताईंनो, एक गोष्ट समजून घ्या, आपण ज्या मागण्या, लाडक्या ताईंनो, मला इतका आनंद झालाय, हातावर अंगावर काटे आल्यासारखं झालंय की लाडक्या ताईंनो, आपल्या मागण्यांमुळे म्हणजे मीच फक्त मागणी करत नाहीये, माझ्या बरोबर अजून भरपूर
भरपूर सारे बांधव आहेत जे की लाडक्या ताईंसाठी झटत आहेत. तर सगळ्यांच्या मागण्यांना यश आलेलं आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही चांगली समिती स्थापन झालेली आहे. तर लाडक्या ताईंनो, एबीपी माझाची एक आनंदाची बातमी. लाडक्या ताईंनो, एबीपी माझाची काय बातमी आहे बघा. लाडक्या बहिणींना मोठी बातमी. लाडक्या बहिणींचे 4 महिन्याचे हप्ते थकले. पैसे रखडण्याचे नेमके कारण काय आहे ते आता समोर आलेलं आहे. बघा, बऱ्याच लाडक्या ताईंना म्हणजे 4 हप्ते, तुम्हाला मी आत्ताच म्हणत होतो कोणता 20वा, 21वा, 22वा आणि येणारा आता 23वा हप्ता, असे 4 हप्ते जवळजवळ त्यांचे थकलेले आहेत. तर हे हप्ते कशामुळे थकलेले आहेत, वेगवेगळे त्याचे कारण काय आहेत, ते कारण आता समोर आलेले आहेत. त्या ताईंनो, त्याच्यामध्ये 2 कारण आहेत. ते 2 कारण समोर आलेले आहेत. पहिलं कोणतं कारण आहे तर बघा, सामाजिक न्याय विभाग त्याच्याकडून आपला जो GR येत असतो प्रत्येक वेळेस जो GR येत असतो, आणि दुसरा आहे आदिवासी विभाग. त्या विभागाकडून एका योजनेसाठी मिळणारे आवश्यक निधी वेळेवर उपलब्ध झालेले नाहीयेत. हे जे 2 महत्त्वाचे विभाग आहेत, 3 विभाग असतात, 3 GR असतात. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, एक असतो आदिवासी विभाग, दुसरा असतो या ठिकाणी तुम्ही बघितला असेल सामाजिक न्याय विभाग, आणि तिसरा असतो ओपन म्हणजे जे खुले वर्ग असतो त्यांच्यासाठी हे तिघांसाठी GR येत असतात. त्या तिघांकडून पैसे तुमच्या अकाउंटला येत असतात. तर या 3 मधले हे 2 GR आहेत. कोणता? सामाजिक न्याय आदिवासी विभाग यांच्या विभागातर्फे GR काय झाले होते, हे आवश्यक निधी वेळेवर उपलब्ध झाला नाही, त्याच्यामुळे बऱ्याच लाडक्या ताईंचे पैसे रखडलेले आहेत. तर लाडक्या ताईंनो बघा, याच्यामुळे तुमचे कास्टनुसार देखील या ठिकाणी ओपन जर असताल तर त्यांना बऱ्याच लाडके त्यांना पैसे आले, पण जे कास्ट होते आदिवासी विभागातून काही लाडके त्यांना पैसे भेटत नाहीयेत. तर लाडक्या ताईंनो, एक छोटा प्रश्न विचारते की लाडक्या ताईंनो, तुम्हाला हप्ता भेटला आहे का नाही, कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.